वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रारुता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवे सदा वन्दिता। सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव। वंशी विभूषित करानवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखारविंद नेत्रा। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं। सरस्वती माते हो द्यावी मनुस्मृति एको काकुलति तुझलागी। आपुल्या बाळासी दर्यात न करी फजिती जनामदे। राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास। जन्म जन्म मुहि दीजियो श्री वृंदावन को पास। मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता।
ब्रज रज मस्तक लगे और मुक्ति मुक्त हो जान। जय जय श्री राधा रमन, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, मेरो है। बाके बिहारी नंदलाल मेरो, बाके बिहारी नंदलाल मेरो है। ओ श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है। ताड़ी वाली सुनाइए ताड़ी। गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा बोला बोला भाई बाप बोला सरस्वती बोला। कृष्णा कृष्णा हरे हरे, ओ हरे रामा श्री राधे हरे रामा, राम रामा हरे हरे, हरे राम हरे राम हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे राम 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 हरे हरे, ताळी वाजवा माई बाप बसलेले मंडळी सर्वांनी मुखाने बोला आणि ताळी वाजवा। Krishna Krishna Krishna
गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत चोखोबराय महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। भारत माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। अखिल गुणनिधान करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य सम्राज्य तेजोनिधी अखंड समाधी गण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबा आहे। जाळोनी संसार बैसलो अंगणी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री तुकोबार आहे। शांत आहे, श्रीमंत आहे आणि संतही आहे। या तिन्ही पदव्या महाराष्ट्रामध्ये त्या महात्म्याला शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथ बाबा। कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मालक पांडुरंग परमात्मा ज्या महात्म्याच्या कीर्तनामध्ये नाचत होता असे असणारे नामदेव आहे। आणि जगद्गुरु तुकोबराला वैकुंठातून मृत्यू लोकांमध्ये आणण्यास भाग पाडणारे माझे संत निळोबरा यांनी व सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेने चालत आलेली आपली वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा। आणि मला असं वाटतंय गेल्या 6 दिवसापासून आपण त्या गंगेमध्ये स्नान करत आहोत आणि आजची ही आपली 7वी आंघोळ आहे। कितवी आंघोळ आहे? 7वी। बघता बघता 7 दिवस कसे निघून गेले हेही कळालं नाहीये। आपण सर्व पुण्यवान मंडळी आहोत, भाग्यवान मंडळी आहोत। काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे तुमचं आणि माझं की ज्या महात्म्याने स्वर्गातलं अमृत पवित्र केलंय। पंढरपूरला गेल्यानंतर चोखोबरायचं दर्शन घेतल्याशिवाय माझ्यांना पांडुरंगाचं दर्शन पावत नाही असा असणारा महात्मा आणि त्या संत चोखोबरायच्या पुण्यतिथीचा महोत्सव तुम्हालाही श्रवण करायला मिळतो, मलाही येडवाकडं 2-3 शब्द सांगायला मिळत आहेत। आज माझ्या चोखोबरायची पुण्यतिथी आहे। आपणच चोखोबरायचा उत्सव साजरा करतो, यात काय नवल आहे? महाराष्ट्रातील अनेक वारकरी परंपरेतली मंडळी माझ्या चोखोबरायचा उत्सव खूप थाटामाटा साजरा करत असते। पण बाकीच्या ठिकाणी जरी चोखोबरायचा उत्सव होत असेल, बाकीच्या ठिकाणी जरी चोखोबरायच्या पुण्यतिथी निमित्त सर्व कीर्तन चालू असेल, पारायण चालू असेल, गाथा पारायण चालू असेल, पण अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ते फक्त आपल्या आश्रमाकडे। सोशल मीडियाद्वारे कधी कीर्तन सुरू होतं म्हणून लोक असे मोबाईल हातातच घेऊन बसलेले। रात्री तर कमीत कमी 1000 लोकांचे फोन असतात। सोशल मीडिया सुरू नाही केलं, लाईव्ह नाही केलं, लाईव्ह नाही केलं। आमचे बरेचसे सेगाव परिसरातले काही सेवेकरी मंडळी आलेले आहेत। तर एका गावातल्या लोकांनी एक स्क्रीनच मंदिराला लावलेली। बरोबर संध्याकाळी 7 वाजता जेवण वगैरे करून सगळे तिथं थांबतात आणि पिन जोडली की घर बसल्या सर्व मंडळी त्या भागवत कथेचा, सकाळच्या सत्रातल्या कीर्तनाचा आणि सायंकाळच्या कीर्तनाचा आनंद घेत आहेत। लोकांना कार्यक्रमाचा विसरच पडू देत नाही आमचे अमोल महाराज।
लोक विसरले की व्हिडिओ टाकतात, विसरले की व्हिडिओ टाकतात, विसरले की व्हिडिओ टाकतात. मला नारदाच्या गादीवर सांगायला अभिमान वाटेल, मागच्या वर्षीचा पुण्यतिथीचा महोत्सव शास्त्रीजी सोशल मीडियाद्वारे या महाराष्ट्रातल्या कमीत कमी 7.5 करोड जनतेने पाहिला. किती? 7.5 करोड. 13 ते 12 कोटी लोकसंख्या, त्यामधील 7 करोड लोकांचं लक्ष आपल्या आश्रमाच्या कार्यक्रमावर होतं. म्हणजे आपला आश्रमाचा कार्यक्रम किती सुंदर असेल हे पहा तुम्ही. आज सुद्धा दररोज संध्याकाळी 1 ते 2 लाख लोक लाईव्ह कार्यक्रम पाहतात. फेसबुक वेगळं, इंस्टाग्राम वेगळं, चॅनल वेगळं, संत सेवा ट्रस्ट वेगळी, जिव्हाळा चॅनल वेगळं. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये चोखोबरायचा उत्सव गेला. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये चोखोबरायची पुण्यतिथी ठसवायचं जर काम कोणी केलं असेल तर मला वाटतं हे सर्व श्रेय आमच्या जिव्हाळ्याचे जे मालक आहे आमच्या अमोल दादांनाच जातं. सर्वांना तर काही श्रुळमंगुळा येणं शक्य नाहीये. आज मालक आले, मालकांनी मला फोन केला होता, मला तुमचा कार्यक्रम पाहायला यायची इच्छा आहे. म्हणलं मालक, महाराष्ट्रातला जो परमार्थ आहे हा परमार्थ जर जिवंत कोणी ठेवला असेल महाराज तर ह्या फडकरी परंपरेतल्या लोकांनी ठेवलेला आहे. तुम्ही बघा त्यांच्याकडे जाऊन, माईक नसले तरी 10-10 हजार लोक कीर्तन ऐकतात. ही श्रद्धा आहे महाराज. ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी गाथा आणि वारी सोडून दुसरा विषयच नाहीये, असं संप्रदायाचं सर्वात मोठं वैभव आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमचे आजरेकराचे मालक सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत की तुम्हाला आणि मला हा सोहळा करायला मिळतो. मी त्याही दिवशी तुम्हाला बोलून गेलो, आजही बोलून जातो. एक वेळेस माणसाच्या जीवनामध्ये देवाचा उत्सव नाही झाला तर चालत, देव नाराज नाही होणार. पण साधूचा उत्सव केला की देवाचा गदगद होतो. महाराज काय होतं? गदगद होतो. कारण देवाचं वाक्य आहे ना, मैं संतन को दास संत मेरे मुकुट मनी. अहो मी संतांचा दास आहे, मी संतांचा दास आहे, संतांचा सेवक आहे. आणि संत कसे माझे मुकुटमणी आहे. म्हणून साधूचा उत्सव केला, देवाचा उत्सव केला तर माझा पांडुरंग परमात्मा तर आज हा सोहळा पाहून असा गदगद 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 होत असेल महाराज. कारण साधूचा उत्सव केल्यानंतर सर्वात जास्त आनंद जर कोणाला होत असेल तर तो फक्त आणि फक्त माझ्या पांडुरंगाला होतो. आणि ते तुमचं आणि माझं आराध्य दैवत आहे. काय आहे? आराध्य दैवत आहे. गेल्या 6 दिवसामध्ये आपल्याला वेळ खूप कमी आहे. आणि वेळ जरी कमी असेल, वेळ जरी थोडा जास्त असेल, पण माझ्या डोक्यात किडे लय मोठाले. प्रत्येक येणाऱ्या मंडळीचा सत्कार करायचा आहे. हे संपलं, ते संपलं, हे येणार आहे, ते येणार आहे. प्रत्येकाला वाटतं की महाराजांनी आम्हाला बोललं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं महाराजांनी थोडा वेळ दिला पाहिजे. आणि एवढ्या दगदगीत कथा करायचं मी बाबांना सांगितलं होतं. म्हणलं बाबा मला नाही शक्य होत, पण राजा बोले दल हले असं म्हणतात ना. आणि या आश्रमाचे मालक बाबा आहे, त्याच्यामुळे मालकानं जे सांगायचं, बाबा मालक आमचे गुरुजी संजय महाराज पाटणकर आहे, संस्थेचे विद्यार्थी आहे, ते सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ते आश्रमाचे मालक आहे. माझं नाव घेतात लोक, पण इथं माझ्या मर्जीने मंदिराचा कलर सुद्धा नाहीये. माझ्या मर्जीने तर एक झाड सुद्धा लागत नाही, तर वाळूचा दगड सुद्धा माझ्या मर्जीनं हलत नाही. सर्व जे चालतंय ते त्यांच्या सत्तेनं चालतंय. आणि त्यांनी सांगितलं, तू जरी नाही कथा केली तरी दुपारी 2 तास आपल्याला संगीत भगवंताचं चिंतन करायचं, फक्त रामकृष्णारी या मंत्राचा जप करायचा. अहो म्हणलं बाबा कसं? तुम्ही चरित्र सांगा. नाही 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 नाही, माझा आवाज बसला, तुला करावंच लागतं. मग आता सेवकाला सांगितलेलं काम सेवकानं करावं हा नेम. काल सुंदर असं आपण भगवंताचं चरित्र पाहिलं, त्यामध्ये बरेचसे चरित्र. आता मी कालही तुम्हाला बोलून गेलो. 1.5 तासामध्ये काय भागवत सांगणार आहे महाराज आपण? 18,000 श्लोक आहे भागवताचे. 18,000 श्लोक, 365 अध्याय आहे, 12 स्कंद आहे. 18,000 श्लोक नुसते वाचायचे म्हणले तरी महिना लागेल, 6 महिने लागतील. आणि आपण 1 आणि 1.5 तासामध्ये काय त्या भगवंताच्या चरित्राचा विचार करायचा?
पण कोणीतरी बसायचं, 1 तास चोखोबराची सेवा करायची म्हणून मी बसलेलो आहे, भागवत सांगण्यासाठी मी बसलेलो नाहीये. रुक्मिणी आई साहेबासोबत भगवंताचा विवाह झाला, त्याच्या अगोदरच्या बऱ्याचशा काही कथा काल राहून गेलेल्या होत्या, पण पुढे गेल्यानंतर परत मागे येता येत नाही. आपण फक्त एकच लग्न पाहिलंय, भगवंताचे 16,108 लग्न आहे. आता एका लग्नाला जर 6 दिवस लागले तर मग 6 गुणिले 2 16,108 करा तुम्ही, म्हणजे तुम्ही मेले तरी लग्न होणार नाही. रुक्मिणी मातीच्या पोटी जो मुलगा जन्माला आलाय त्याचं नाव प्रद्युम्न आहे. जन्म होता क्षणी त्याला शंभरासूर नावाचा जो राक्षस तो घेऊन गेलेला आहे. सर्वांना हे चरित्र सर्व ज्ञात आहेत. लोक म्हणतात भगवंताचं चरित्र. मी खरं सांगू का महाराज, भगवंताच्या जीवनामध्ये जेवढं दुःख आहे तेवढं कोणाच्या जीवनामध्ये आलेलं नाहीये. दशमस्कंदामध्ये उत्तरार्धामध्ये अनेक चरित्र आलेले, त्यामध्ये दुसरा विवाह मला वाटतं भगवंताचा सत्यभामा मातेशी झालेला आहे. आणि सत्यभामा ही सत्राजिताची मुलगी होती. सत्राजित नावाचा जो राजा आहे त्याच्याकडे शमंतक नावाचा मणी होता. कोणता मणी होता? शमंतक नावाचा मणी. सत्राजिताकडे भगवंत गेल्यानंतर भगवंताने सत्राजिताला प्रश्न केला, एवढा शमंतक नावाचा मणी आहे, दररोज 8 भार सोनं ते तो निर्माण होतंय, तुमच्या घरी लोक किती आहेत? मी आहे, माझा भाऊ, माझी मुलगी. हा जर मणी तू माझ्या राज्यात दिला तर गोर गरीब जनतेचं काय होईल? कल्याण होईल. सत्राजित नाही मानला. दुसऱ्या दिवशी सत्राजिताचा जो भाऊ आहे प्रसेन, तो मणी घेऊन कुठे गेला? जंगलात गेला. कारण नसताना मनीही गायब आहे, भाऊही गायब आहे. कोणताही मागं पुढं विचार न करता सत्राजिताने आरोप घेतला. कोणावर माहिती? भगवान श्रीकृष्णावर. आणि काही कारण नसताना जर एखादा आरोप माणसावर आला की मनुष्य खचून जातो. जी गोष्ट केली तिचा आरोप होणं साहजिक आहे, पण जी गोष्ट केलीच नाही तिचा आरोप झाल्यानंतर देवासारख्या माणसाला सुद्धा अशांती निर्माण होते. तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले? किती गोडे पहा. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, और कौन काजल से काली. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, कलंक का जल से काली. जीवनामध्ये सर्व काही झालं पाहिजे पण कलंक नाही लागलं पाहिजे. एकदा का कलंक लागला ना महाराज की कलंक का जल से काली, कलंक का जल से काली. काही नसताना जर माणसावर आरोप झाला, काही नसताना जर माणसाला डाग लागला तर मनुष्य निस्तेज होतो ना.
कोणी माणसाला फाटकं म्हणलं तर चालेल, पण कोणी कधी कोणाला तुटकं नाही म्हणलं पाहिजे. काय नाही म्हणलं पाहिजे? तुटकं नाही म्हणलं पाहिजे. आपण सर्व मंडळींनी चोखोबर राहायला फक्त एवढीच मागणी करा, चोखोबर राहा. तुम्ही दिलेलं सर्व काही आहे आमच्याकडे. काय कमी केलंय देवाने? काहीच कमी केलं नाही. पण चोखोबर राहा, ज्ञानोबर राहा, तुकोबर राहा. हे बघा, आम्ही परमार्थिक जीवन जगत असताना, परमार्थाची वाटचाल करत असताना, परमार्थ करत असताना, ओ चोखोबर आहे. आमच्या जीवनातून अशी कोणतीही घटना होऊ देऊ नका, आमच्या जीवनामधून असं कोणतंही कार्य होऊ देऊ नका की जेणेकरून आमच्या वारकरी संप्रदायाला खाली पाहण्याची वेळ येईल. अशी मागणी तुम्ही माझ्या पांडुरंगाला करा, चोखोबरायला करा. निश्चित माझा चोखोबराय तुमची इच्छा पूर्ण करा. कधी गेले देवासमोर तर देवाला म्हणा ना, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण, कदा नुपजो नारायण. आज माझ्या वारकरी संप्रदायावर जेवढे चांगले दिवस आहे, मला नाही वाटत जगातल्या कोणत्या संप्रदायावर असतील म्हणून महाराज. आज संप्रदायाला एवढे चांगले दिवस आहे. पूर्वीचा काळ पहा ना आताचा काळ पहा. 2024 मध्ये पहा आणि थोडं 50 वर्षापूर्वी मागे जा, 40 वर्षापूर्वी मागे पहा. अरे कशाचे वॉटरप्रूफ मंडप होते, कशाचे बसणाऱ्या लोकांना फॅन होते, कशाचे कूलर होते, काही नव्हतं महाराज. अरे पंक्ती सुद्धा नसायच्या. कोणीतरी भाकर द्यायची, ती भाकर खायची, त्याच्यावरच ज्ञानेश्वरी पारायण करायचं, त्याच्यावरच गाथा पारायण करायचं, त्याच्यावरच. आज 1-1, 2-2 करोड रुपये नुसता सप्त्याच्या अन्नदानाचा आणि मंडपाचा खर्च आहे महाराज. हे एवढे चांगले दिवस आहे. लोक आज खूप अनुकूल आहे परमार्थासाठी. पण दिवसांदिवस परमार्थातला गर्दी वाढत चालली आहे. दिवसांदिवस परमार्थाची गर्दी. शास्त्रीजी, रात्री एवढी पब्लिक होती की आम्ही एवढी पब्लिक कधीच पाहिली नाही. हे तर सर्व पॅक झालं होतं. शेळगाव आठवड्यापासून काही लोक तिकडेच गेले, परत त्यांना इकडे येता आलं नाहीये. पाठीमागं 3-4 एकर जमीन, तिथं सुद्धा लोक तेवढेच होते. म्हणजे कुठेही पहा, दररोजचे येणारे कीर्तनकार साधे वादळ आणि रात्रीचं चक्रीवादळ होतं. कोणतं वादळ होतं? आणि चक्रीवादळ आल्यानंतर किती त्रास होतो ज्याला त्याला माहिती आहे. पण चला, ते कसं कीर्तन करतात, काय करतात, हा नंतरचा भाग आहे. पण तोच व्यक्ती जर दुसऱ्या धर्मात असता तर त्यांना हजारो वारकरी फोडले असते. हे वारकऱ्यांना जरी कळलं तरी खूप झालं महाराज. थोडं चुकीचं सांगत असेल, पण ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसरं काही सांगत नाही. चला, अरे ज्ञानेश्वरी होती, गाथा होता, चांगदेव 65 होती, अमृत अनुभव होते, तरी नाथबाबांना भारुडं केलेच का नाही? साधू संतांचं कार्यच आहे. कोणत्या का माध्यमातून होईना, कोणत्या का निमित्तानं होईना, जेवढे काही मंडळी तेवढे संप्रदायाकडे आले पाहिजेत. आणि येतात बरं, असं नका समजू तुम्ही. आज 75 ते 80% तरुणांची संख्या परमार्थात वाढली. मालक पहिले एवढे तरुण पोर नव्हते हो परमार्थात. आज सप्त्याचे सगळे कार्यकर्ते तरुण आहे. काही लोक म्हणतील त्यांच्या गळ्यात माळ नाही, नसू द्या. पहिल्या वर्षी माळ घालणार नाही, दुसऱ्या वर्षी माळ घालणार नाही, पण तिसऱ्या वर्षी तो कीर्तनाचा आनंद पाहून, ते गायक वादक पाहून, ते हरिपाठाचा आनंद पाहून, तो कथेचा आनंद पाहून निश्चित त्याच्याही अंतःकरणामध्ये माळ घालण्याची चौल. हे बेनिफिट फक्त आणि फक्त या सप्ताहामध्येच आहे. अरे कीर्तनकार एखाद्या गावात गेला की 10-20 हजाराचे नुसते फटाके वाजवतात लोक मारून. याच्यापेक्षा अजून काय चांगले दिवस पाहिजे? हे बघा. मग आता काही लोक म्हणतील दिसतील गर्दी, बाकीचं काही चुकीच्या गोष्टी वाढल्या. आता चुकीच्या गोष्टी कलियुगात नाही होणार तर कुठं होणार आहे? जर चुकीच्या गोष्टी कलियुगात नाही झाल्या त्याला कलियुग कसं म्हणायचं? तरुणी प्रभुता आगे हे शालको बुद्धिदायक हा कन्या विक्रयो लोभा दंपत्तीनांचे कलकरम. नारदजी सांगतात तरुण स्त्रीचं घरात चालतं. हे कलियुगाचं वर्णन सांगितलेलं आहे नारदजीने. ऐका कलीचे महिमान, असत्या सिरिजले जन पापा देती अनुमोदन, करीती हेळन संतांचे. पण अशाही वातावरणामध्ये आज सांप्रदायिक लोकांचा कल खूप वाढलाय. चांगली गोष्ट आहे. माझी तरी विनंती बाबा,
दुसऱ्या धर्मात जाण्यापेक्षा इथं येणं काय वाईट आहे हो महाराज. मी नारदाच्या गादीहून तुम्हाला आव्हान करेल, हे बघा, माझ्या वारकरी संप्रदायासारखा पवित्र संप्रदाय विश्वाच्या पाठीवर नाही हो. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही त्या संप्रदायाचे प्रचारक आहात, तुम्ही त्या संप्रदायाचे वक्ते आहात म्हणून तुम्ही त्या संप्रदायाचा प्रचार करता. बाकीचे संप्रदाय तुम्हाला चुकीचे वाटतात का? अजिबात नाहीये. बाकीच्या संप्रदायावर मी काय म्हणून बोलू, बाकीच्या संप्रदायाचा का म्हणून प्रचार करू? माझा वारकरी संप्रदाय सांगता सांगता माझं जीवन चाललंय आणि दुसऱ्या धर्माविषयी बोलायला मला कुठं टाइम आहे? गरजच नाहीये. का वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे? वारकरी संप्रदायाचे काही तत्व आहे, वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ एक, वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ आहे दोन, वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ आहे तीन, आणि वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ आहे चार. ज्ञानोबरायपासून निळोबरायपर्यंत आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी संस्थे जोग महाराजापर्यंत जेवढे काही वारकरी संप्रदायामध्ये संत महंत महानुभव झाले, आतापर्यंत या वारकरी संप्रदायातल्या कोणत्याच महात्म्यानं तुम्हाला सांगितलं नाही हो की आमची आरती करा म्हणून, आमचे फोटो लावा म्हणून. अजिबात नाही. त्यांनी फक्त पांडुरंगाला स्मरण करा, पांडुरंगाचं आराध्य दैवत आहे, त्याचं तुम्ही काय करा, सेवा करा, हेच सांगितलं. अहो या महाराष्ट्रामध्ये काही काही जिवंतपणी लोक आरत्या करून घेतात स्वतःच्या स्वामीजी. जिवंतपणी आरत्या. ना कृष्णाचा फोटो आहे, ना रामाचा फोटो आहे, ना ज्ञानोबरायचा फोटो आहे, ना तुकोबरायचा फोटो आहे. तो शिष्याला सांगतो माझेच फोटो लाव, म्हणजे शिष्य येणार का आणि गुरु येणार का? मला एक सांगायचंय तुम्हाला, 9030 ओव्या भागवतामध्ये मला एक ओवी अशी दाखवा की त्या ओवीमध्ये ज्ञानोबरायाने सांगितलं माझी आरती करा, माझा फोटो लावा. अजिबात नाहीये. विठोबासी शरण जावे बस. ज्यांनी देवाला पुढे केलं जीवनभर स्वतः दास सेवक म्हणून राहिले, आज तारखेमध्ये सुद्धा त्यांचा ज्ञानोबरायाचा समाधी सोहळा त्याच थाटामाटात होतो. आणि ज्यांनी देवाला माग टाकलं स्वतः पुढे गेले, असे बरेचसे जेलमध्ये गेले, अजून बाहेर येतील म्हणून काही सांगता येत नाहीये. मला वाईट वाटतं महाराज. वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारे कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचे कीर्तन करणारे, हरिपाठ करणारे, ज्यांच्या गळ्यामध्ये माळा आहे, अशा लोकांच्या घरात सुद्धा ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्याचे फोटो सापडो, याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असं संप्रदायाचं? नाही महाराज. परी पाहे बीज शुद्धांगी तुकोबराय सांगतात ना, हे धरणे कर्या, ज्यार्थी ज्ञानोबरायने तुला त्यांच्याकडून माझ्याकडे पाठवलं, त्यार्थी कुठं तरी तुझं, अरे घरी काम धेनू गाय आपल्या, तरी आपल्याला जर्सीचं दूध प्यायची सवय झालेली आहे. मी 2006 का 8 मध्ये का 9 मध्ये वृंदावनला भागवत शिकण्यासाठी गेलो. कशाचं शिकणं आलं, कशाचं काय, फक्त गेलो म्हणून गेलो. आम्ही ज्या शाखेमध्ये राहत होतो, रामसुखदासजी यांची शाखा होती गीता मंदिर फोगला आश्रम मध्ये. तिथे एक महात्मा होते, एवढे कडक होते शास्त्रीजी, ते एवढे कडक होते की बाबा 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 बाबा. आणि तिथं सायंकाळी 4 वाजता, तिथला नेम आहे उत्तर प्रदेशचा, 4च्या नंतर ते लोक भोजन करत नाही, सूर्यास्त होण्याच्या अगोदर भोजन करतात. मी दररोज जायचो, कारण पैसे होते भरपूर, पण तिथलं जेवण पचत नव्हतं. आम्ही म्हणायचो स्वामीजी कुछ भोजन की व्यवस्था करो ना. ते स्वामीजी म्हणे बहुत लोग है अभी, बहुत बच्चे है अभी, आपकी व्यवस्था नहीं हो सकती है. एक दिवस राधाष्टमीचं भजन ठेवलेलं होतं आणि मी गेलो. मग मला म्हणलं मला एक भजन म्हणायचं. मी एक गोड भजन गायलं हिंदीतलं. ते स्वामीजींना एवढं आवडलं, सांगितलं ए पंडित कल से तू प्रसाद पाने के लिए आ सकता है. आम्ही दररोज भजनासाठी जायचो. आणि एवढे कडक होते ते स्वामीजी, बाप रे बाप, त्यांच्यासारखा कडक महात्माच मी पाहिला नाही. त्यांच्या रूम मध्ये चिलट सुद्धा जाताना विचार करत होतो, माणसं काय जातील एवढी वैराग्यवान व्यक्ती. पण आता माझा लहानपणापासूनच स्वभाव, जिथं कोणी जात नाही तिथं घुसायची सवय पहिल्यापासून. आता मग आज जाताना काही पद्धत आहे का नाही? मी स्वामीजी मैं अंदर आऊ, मैं आय कम इन सर, असं काहीतरी बोलायला पाहिजे ना. पंडितजी मैं काहीच विचारलं नाही, डायरेक्ट आत गेलो. स्वामीजी वाचन करत होते. मी वारकरी संप्रदायाचं महत्व सांगतोय तुम्हाला, लक्ष द्या माझ्या कथेकडे. आणि स्वामीजी वाचन करत असताना स्वामीजीनं वर डोळे माझ्याकडे केले आणि मी बघितल्याबरोबर मी असं थर 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 कापायला लागलो. मला पुढंही जाता येणार, मागही येता येणार. कसं तरी माग वळालून माग निघायला लागलो, तर माझं लक्ष त्यांच्या देवघराकडे गेलं.
त्यांच्या देवघरामध्ये राधा राणीचा फोटो नाहीये, भगवान श्रीकृष्णाचा फोटो नाहीये, महादेवाचा फोटो नाहीये. एका साईडला माझ्या ज्ञानोबरायचा फोटो होता आणि दुसऱ्या साईडला माझ्या तुकोबरायचा फोटो होता. संकोच वाटला मनामध्ये मला थोडं. मी धाडस केलं, बोलत नव्हतं कोणी स्वामीजीला, पण मी बोलण्याचं धाडस केलं. पंडितजी, स्वामीजी क्या है पंडित, वृंदावन में तो सब लोग राधा रानी के भक्त है, कन्हैया के भक्त, और आप तो ब्रज रसिक हो. फिर ब्रज रसिक होके ही आपके मंदिर में ज्ञानेश्वर महाराज और तुकाराम महाराज का फोटो क्यों है? त्या महात्म्याच्या डोळ्याला धारा लागल्या शास्त्रीजी. आणि त्यांनी मला सांगितलं, ए बेटा, ए पंडित, हम लोग जब वृंदावन में रह के भी उदास हो जाते हैं. काय वाक्य वापरलं त्या महात्म्याने ऐका. हम लोग जब वृंदावन में रह के भी उदास हो जाते हैं तो हम लोग हमारा मन प्रसन्न करने के लिए आनंदी और देहू आते हैं. एवढी ताकद. वेडे होते नामदेवराय, वेडे नव्हते ना महाराज. नामा मने देवा चलातया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. 15 ते 20 वर्ष आळंदीत राहिलो. आता एवढा कीर्तनाचा व्याप आहे, दररोजचे 2-2, 3-3 कीर्तन आहे. पण महाराज झाल्यापासून 8 दिवस सुद्धा असं झालं नाही की आळंदीला गेलो नाही म्हणून. 8 दिवस जरी झाले असं वाटलं की असं वाटतं काहीतरी हरवलं, काय करणार आपल्याला. माई ना ती. हे बघा, माझ्या आईने मला जन्माला घातलं, तिचं कर्तव्य आहे ते. माझ्या आईने मला जन्माला घातलं, पुण्यवान आहे ती. खूप कष्ट करून मला जन्माला घातले. पण ऐका ना, आज नावा रूपाला जर कोणी आणलं असेल, आज एवढं मोठं अधिष्ठान जर तयार कोणाच्या कृपेमुळे झालं असेल, तर ते फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानाबाईमुळेच निर्माण झालेलं. हे मान्य करावंच लागेल ना महाराज. अरे चांगल्या लेकरायला तर कोणी जवळ करतं ना. गोरं गोमट लेकरू असेल त्याला कोणी जवळ घेतं. पण ज्ञानोबरायचा स्वभाव आहे महाराज. अनाथाला सुद्धा जवळ घेणारी माय म्हणजे माझी ज्ञानाबाई. लोकांना आता गंज वाटतं गाड्या पैसे, खूप अवघड होतं महाराज. आमचे संजू भाऊ इथं बसलेले 2002-03 साली तेही आळंदीला होते. खूप कष्ट केले त्यांनी बी. मी जर मंदिरात भेटलो तर ते माझ्या तोंडाकडे पाहिजे, मी त्यांच्या तोंडाकडे पाहायचो. मला वाटायचं ते मला चहा पाजतील आणि त्यांना वाटायचं महाराज मला चहा पाजल. आणि चहाच केवढ्याला भेटत होता? 1.5 रुपयाला चहा होता. 1.5 रुपयाला चहा. 1.5 रुपये सुद्धा खिशात नसायचा महाराज. असे अनाथ हजारो लेकर आज महाराष्ट्रामध्ये जर कोणी घडवले असेल तर ते माझ्या ज्ञानाबाईने. म्हणून तर नाथ बाबाला वर्णन करावं लागलं ना. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. आणि त्या पंडित स्वामीजी ने मला सांगितलं, अरे हम लोग हमारा जब मन अप्रसन्न होता है, जब प्रसन्न करने के लिए हम आनंदी और देहू जाते हो, और आप पागल हो पंडित लोग. ज्ञानेश्वर महाराज को छोड़ के, तुकाराम महाराज को छोड़ के आप वृंदावन में आप पागल हो बोले आप. अरे उत्तर भारतीयांना भागवत सांगायचं असेल तर त्यांना उपनिषदाचा पुरावा घ्यावा लागतो, गीतेचा पुरावा घ्यावा लागतो आणि तुलसीदासजींच्या दोह्याचा पुरावा घ्यावा लागतो. अरे आपण एवढे भाग्यवान आहे की नुसतं भागवत सांगायचं म्हणलं, नुसतं नामदेवरायची बालक्रीडा जरी पाठ केली तरी आपल्याला श्लोक म्हणायची गरज नाहीये. तुकोबरायची बालक्रीडा जरी पाठ केली तरी आपल्याला श्लोक म्हणायची गरज नाहीये. मी तर या मताचा महाराज जे भागवतात नाहीये ते गाथ्या ते चला असं कसं म्हणतो. हो, विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले ढोंगणाचे. मी कालच्या कथेमध्ये तुम्हाला सांगून गेलो, 18,000 श्लोकामध्ये माबळ भट्टाचं नाव कुठंच नाहीये. मग 18,000 श्लोकामध्ये माबळ भट्टाचं नाव कुठं नाहीये? भागवत व्यासाने लिहिलेलं आहे.
आणि या जगातलं सर्व उष्ट जर कोण व्यास उच्चिष्ट जगत रे सगळं उच्चिष्ट जर कोणाचं असं तर व्यासांचं आहे. आणि मग त्या व्यासांनी जर महाबळ भट्टाचं वर्णन केलं नाही, नामदेवराय वर्णन करतात, मग खरं कोणाचं मानायचं हा एक मोठा प्रश्न आहे ना शास्त्रीजी. मग नामदेवराय खरं मानायचे का व्यास खरे मानायचे? आपण वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत. व्यास जेवढे जवळ आहे त्याच्यापेक्षा 1000 पट आपल्याला नामदेवराय जवळ आहे. कारण की व्यासांनी जे चरित्र लिहिलंय, व्यासांनी जे भागवत पुराणाची रचना केली, ती समाधी अवस्थेमध्ये त्यांना जसं जसं दिसलं तसं तसं त्यांनी गणपती बाप्पाने लिखाण केलंय. पण नामदेवरायने लिखाण समाधी अवस्थेत नाही केलंय. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, आणि जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. आमचे बुलबुल वाजवणारे प्रभुदेवा गोड स्वभाव आहे, शांत आहे, खात्या पित्या घरचं लेकरू आहे, तब्येतही चांगली गुबगुबीत आहे. तुम्ही त्यांच्या बोटातली सरस्वती पाहिल्यानंतर म्हणसाल किती गोड वाजवतो हा महात्मा, किती सुंदर वाजवतोय हे बघा. पण तो प्रभू किती भांडण करतोय तुम्हाला माहित आहे का? मला माहित आहे. कारण तुम्ही फक्त कथेपुरतं त्याला वाजवताना पाहिलंय, बाकीचे 22 तास तो माझ्या सोबत राहतो. म्हणजे तो किती खडूस आहे, त्याचा स्वभाव कसा आहे तुम्हाला नाही माहित. तो स्वभाव कोणाला माहिती आहे? मला माहिती आहे. तसं व्यासांपेक्षा सुद्धा नामदेवराय भगवंताच्या जवळ होते. म्हणून नामदेवरायचा पुरावा आपल्या संप्रदायासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणून वारकरी संप्रदायाची संत श्रेष्ठ, वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ. अनेक कविता आल्या, अनेक कविता गेल्या, बऱ्याचशा काही गोष्टी झाल्या. 1 महिना ऐकतील लोक, 2 महिना ऐकतील. सुंदर ते ध्यान अभंग दररोज पंचपती सुरू करायच्या अगोदर गायक म्हणतोय तरी अजून दररोज अभंग नाविन्य वाटतोय. रूप पाहता लोचनी दररोज म्हणतोय तरी सुद्धा दररोज त्या अभंगामध्ये काहीतरी नाविन्य वाटते. कारण ती वाणी म्हणजे एखाद्या कविताकाराने केलेली कविता नाही हो, ती वाणी माझ्या ज्ञानोबरायची आहे, ती वाणी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आहे. मी लहानपणी आळंदीला असताना त्या उरुळी कांचन जवळ एक शिंदवणे म्हणून गावी, शिंदवणे जवळच आहे, तिथं पाऱ्यासाठी होतो. आता ज्याला काही इच्छित नाही त्यानं पारा करायचा हा नियम होता. विनापारा, आता इथं जसं विनापारा चालू आहे ना, कुठे विनापारा? बहुतांशी महिलाच घेत असतील बिचाऱ्या, कारण माणसाच्या मांग 12 भानगडी आहे, गावगाडा आहे. आणि पाऱ्याला बसल्यानंतर काही ख्रिश्चन धर्माच्या मुली प्रचार करण्यासाठी आलेल्या होत्या. मी आपलं लुंगी लावून बाहेर बसले होतो, रवी महाराज पवार, आम्ही 2 जण. आणि त्यातली एक मुलगी म्हणे, आप महाराज हो? मैंने बोला हाँ. कथा करते हो? मैंने बोला हाँ. क्या करते हो? मैंने कुछ नहीं बोला, संगीत गाता हो. अच्छा अच्छा. तिनं ते येशू ख्रिस्ताची एक प्रार्थना होती, मला सांगितली, पंडित जी अबे प्रार्थना 15 मिनट तक बोलो, आपका सब पाप नष्ट हो जाएगा. काय म्हणली ती मला? 15 मिनिटं ही प्रार्थना तुम्ही वाचा, तुम्ही जेवढं काही पाप केलेलं आहे तेवढं सगळं पाप नष्ट होऊन जाईल. हे बघा, मला एवढंच सांगायचंय, ज्ञानोबरायची कृपा रेड्यावर झाली का नाही हो? ज्ञानोबरायची कृपा भिंतीवर झाली का नाहीये? अरे ज्ञानोबराने ठरवल्यानंतर मेलेला मनुष्य जिवंत होऊ शकतो, ज्ञानोबराने ठरवल्यानंतर निर्जीव भिंत चालू शकते, ज्ञानोबराने ठरवल्यानंतर रेड्याच्या मुखातून वेद ज्ञानोबराय बोलू शकतात. मग आमच्या सारख्यांना थोडी पडतं बुद्धी ज्ञानोबराने दिलीच असेल ना, कुठं काय बोलायचं काय नाही बोलायचं. बरं, बोलण्यासाठी ज्ञानच लागतं असंही काही नाहीये. मी त्या मुलीला म्हणलं 2 मिनिटं बैस, मी आलोच. आत गेलो आणि ज्ञानेश्वरी घेऊन आलो. काय घेऊन आलो? ज्ञानेश्वरी घेऊन आलो. आणि तिला ज्ञानेश्वरी अशी दाखवली. ही बघितली ज्ञानेश्वरी? ते म्हणे हो. म्हणलं जा, तुझं सगळं पाप नाहीसं झालं. तुझंच नाही, तुझ्या 10 पिढ्याचं पाप नाहीसं झालं. म्हणलं जा.